नमस्कार, मी कीर्ती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल सिटी आर्ट क्रिएशन्समध्ये। आणि आज मी पुन्हा एक महाराष्ट्रीयन तोडे दाखवणार आहे। सगळ्यांचे आवडते हे खडे आणि मोती हे असे गोपी तोडे आहेत। हा तिसरा प्रकार आहे गोपी तोड्यांचा। 2x6 चे घेतले आहेत मी। हे बघा, हे असा बेस दिसतो आणि हे स्क्रूचे गोपी तोडे आहेत, स्क्रूचे। तर हे असे खडे मी इथे हिरवे आणि राणी कलरचे खड्यांचे गोपी तोडे घेतले आहेत। फक्त राणी कलरचे किंवा फक्त हिरव्या कलरचेही गोपी तोडे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये बेस। तर हे गोपी तोडे बनवण्यासाठी लागणारा साहित्य, हा धागा आहे, 1/2 नंबरचा धागा आणि सुई घेतली आहे ज्वेलरीची। हा इथे मी ऑरेंज कलरचा धागा वापरते। स्टिक फास्ट, कात्री आणि सगळ्यात महत्त्वाचं मोती। तर चला सुरुवात करूया आपण खडे आणि मोतीचे गोपी तोडे बनवायला। तर इकडे 2 मीटर धागा डबल करून घेतला आहे आणि गाठ मारून घेतली आहे। तर आपण इकडे फिरकी जिथे आहे बांगडीला, तिथून हा मोठा भाग आहे बांगडीचा, हे जॉईंट आहे, तिथपर्यंत आपण आधी मोती बसवून घेऊया। हे असे गाठमध्ये सुई टाकून बांगडीला आपण सुई दोऱ्याची गाठ करून घेऊया आणि इकडे स्टिक फास्ट ग्लूने सिक्योर करूया। आता एक मोती घ्यायचा आहे आणि जे होल आहे तिथे पलीकडे सुई दोरा ओढून घ्यायचा आहे। धागा अडकतो। दुसरा मोती घ्यायचा आहे आणि जिथून सुई निघाली आहे त्याच्या उलट आपल्याला सुई दोरा काढायचा आहे। आता हे वरच्या बाजूस सुई दोरा काढायचा आहे, एक मोती ओवायचा आहे आणि त्याच होलमधून सुई दोरा खाली घ्यायचा आहे। धागा नेहमी घट्ट धरा जेणेकरून मोती सैल होणार नाही। आता पुन्हा तीच प्रोसेस, सुई दोऱ्या पलीकडे घ्यायचा आहे, एक मोती ओवायचा आहे आणि जिथून सुई दोरा आला आहे त्याच होलमधून पलीकडच्या दिशेने सुई दोरा बाहेर काढायचा आहे। पुन्हा मोती ओवायचा आहे, धाग्याला असं घट्ट धरा नेहमी। ही बांगडी बनवायला अत्यंत सोपी आहे। फक्त मोती, यात डिझाईन्स किंवा कलर कॉम्बिनेशन्सची गरज नाही आहे। हे बांधते मी, हे इंडियन मोती आहेत, डबल कोटेड। तुम्हाला हवं तर जापनीज मोती किंवा चायनीज मोतीही लावू शकतात।
इथपर्यंत आपल्याला या जॉईंटपर्यंत आपल्याला हे असेच बांधून घ्यायचे आहेत मोती. तर आता हे मोती पूर्ण बांधून घेतले आहेत जॉईंटपर्यंत. आणि हा लास्ट मोती. आता आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. तर बांगडीची एक बाजू, जी मोठी बाजू असते, ती पूर्ण झाली आहे. आता स्टिक फास्ट लावून याला सिक्युअर करूया. आणि उरलेला धागा कात्रीने कट करून घेऊया. तर अशाच रीतीने आपल्याला ही बांगडीची जी छोटी बाजू असते ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. जॉईंट पासून स्टार्ट करूया. तर बांगडीची छोटी बाजूच करायला घेऊया आपण. आणि सेम तसंच पुन्हा दोरा सुईमध्ये ओवून आपल्याला बांगडीच्या जॉईंटच्या बाजूला जे होल आहे तिथे आपल्याला सुई दोऱ्याने गाठ करून घ्यायची आहे. आणि मग ती सिक्युअर करून, आता हा दोरा वरच्या बाजूचा आला आहे ना, तर ह्याला एक मोती आपण बसवून घेऊया. तर हा मोती बसवला आहे. तर पुढचे मोती बसवण्याची प्रोसेस सेम तशीच आहे. हा व्हिडिओ खास करून कमेंट आली होती एक मेधाताई कुलकर्णी यांची, की त्यांना खडे आणि मोती यांचा व्हिडिओ पाहायला आवडेल. तर मी त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवते आहे. तुम्हाला सुद्धा जर कोणते महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने बनवण्याची प्रोसेस पाहायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. ही बांगडी मोती बसवून पूर्ण झाली आहे. आणि आता शेवटची स्टेप म्हणजे बांगडीला सुई दोऱ्याची गाठ करून सिक्युअर करायचं आहे. आधी 2-3 गाठी मारून घ्याव्या आणि स्टिक फास्टने सिक्युअर करावं. आणि उरलेला जो धागा आहे तो कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्यावा. तर ही असे गोपीतोडे तयार आहेत. खूपच सुरेख दिसतात हे मोती आणि खडेचे गोपीतोडे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. चॅनलला सपोर्ट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.